तो घरसाठी काय घेतलं की नाही? घेतलं नाही का? ते नाही आता नको आणू त्याच्या. नमस्कार मित्रांनो, आकाश गाडेकर व्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण चाललो आहोत जालना. बसून वाईटून गेल्यामुळे त्यांनी काढली आपली गाय छाप आणि टाकलाय इडा. पाण्याला आम्ही पोहोचलो आहोत रेल्वे फाटक आणि महाराजा पुतळ्याला वंदन करून आम्ही निघालो पुढील प्रवासात. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आंबड चौफुली. आंबड चौफुली मार्गे आपण कलेक्टर ऑफिस क्रॉस करून आपण जात आहोत SP ऑफिसला. SP ऑफिसला गेल्यानंतर आम्ही गाडीतून उतरून म्हणलं आकाश आपण चाय घेऊ. मग आम्ही गेलो पोलीस कॅन्टीनला, ऑर्डर दिली आणि पाण्याची बॉटल घेतली. पाणी पीत नाही तर लगेच चहा आली. चहा घेऊन ऑफिसचं आम्ही आमचं काम करून आम्ही निघलो जालन्याच्या दिशेने. थोडं काम कलेक्टर ऑफिसला असल्यामुळे आम्ही गेलो कलेक्टर ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसचं थोडंसं काम करून आम्ही निघलो परत जालन्याच्या दिशेने. जालन्याच्या दिशेने जाताच मालक म्हणले आकाश आपले घ्यायची गॅस बत्ती. मग आम्ही निघालो गॅस बत्ती दुकानाच्या शोधात आणि फायनली आम्हाला गॅस बत्तीचं दुकान भेटलेलं आहे. त्या दुकानात जाताच आम्हाला त्या मालकाने गॅस बत्ती दाखवली, ती बघितली आणि ती मालकाला पसंत पडली. मालकाने फोन पे द्वारे पेमेंट करून आम्ही निघालो पुढच्या दिशेने. पुढे आम्ही निघालो जिंदाल मार्केटला. जिंदाल मार्केटला पोहोचताच थोडे मोठाले केस आहेत म्हणून आम्ही केसासाठी थोडी ट्रीटमेंट घेतली. थोडंफार मटेरियल घेऊन फायनली आम्ही निघालो गणपती नेत्राला. गणपती नेत्राला पोहोचताच हे बघा बघू शकता तुम्ही गणपती नेत्रालय. गणपती नेत्र यासाठी गेलो होतो की माझ्या आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तिला भेटण्यासाठी आलो होतो. पण आम्हाला माहितीच नव्हतं की भेटीचा टाईम, त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. आणि फायनली आम्ही निघालो गाडीकडे. गाडीत बसून आम्ही निघालो घराकडे.
घराकडे निघताच आम्हाला आठवण आली गाडीमध्ये डिझेल कमी. मग भारत पेट्रोल पंपावर आम्ही गाडीमध्ये डिझेल भरलं आणि आम्ही निघलो घराच्या दिशेने. लागल्यामुळे आम्ही पोहोचलो हॉटेल निसर्ग. आता हॉटेलच निसर्गात असल्यामुळे आम्ही आलो जंगलातल्या हॉटेल निसर्गाला. सगळ्यालाच भुका लागल्या होत्या. मग आम्ही 5 जण विचार करून एक जागा शोधली आणि फायनली त्या जागेवर आम्हाला मटण बाजरीची भाकर ऑर्डरप्रमाणे जेवण मिळालं. फायनली जेवण बिवण करून बिल देऊन आम्ही निघालो घनसंगी मार्गे तीर्थापुरी. फायनली आम्ही तीर्थापुरी पोहोचलो आहोत. मित्रांनो, असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.